संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार बरखास्त करण्याची मागणी। जालन्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं निदर्शन आंदोलन करण्यात आले। शहरातील गांधी चमन येथे मराठा समाजाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आले। देश स्वातंत्र्य झाल्यानं कुणाचीही हत्या झाली नसेल तशी अमानुष पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली। त्यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। त्यामुळे जितके दोषी धनंजय मुंडे आहेत तितकेच दोषी अजित पवार असून त्यांनीही नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा द्यायला हवा। त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार बरखास्त करण्यात यावं अशी मागणी यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। मुळामध्ये संतोष देशमुख यांची हत्या हा कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये किंवा कुठल्या जातीच्या विरोधामध्ये विषय नाहीये। धनंजय देशमुख यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की 8ही आरोपी एकाच जातीचे आहेत आणि विकृती त्यांची ही जात आहे, तोच मराठा क्रांती मोर्चा आणि सगळे मराठा समाजाची सातत्याने तीच भूमिका आहे की जातीच्या विरोधात नाही किंवा पक्षाच्या विरोधात नाही, पण ज्या अतिशय अमानुष पद्धतीनं ह्या देश स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्षामध्ये कुणाचीही हत्या झाली नसेल देशामध्ये, इतकी अमानुष पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली। 3 ते 3.5 तास त्यांच्यावर अनन्वित अत्याचार त्या ठिकाणी करण्यात आले आणि त्याचे जे फोटो काल संपूर्ण मीडियामध्ये प्रसिद्ध झाले, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळली आणि त्यामुळे या ठिकाणी निषेध मोर्चा, धरणे आंदोलन आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या कारणावरून महाराष्ट्राने मागितला नव्हता। तो राजीनामा अजितदादा जे सांगतायत की नैतिक कारणावरून आम्ही राजीनामा घेतला, हा नैतिक कारण महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही, सकल मराठा समाजाला आणि मराठा क्रांती मोर्चाला मान्य नाही। म्हणून अजितदादाला आमची विनंती आहे, जर हा राजीनामा नैतिक असेल तर नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तुम्ही स्वतः राजीनामा दिला पाहिजे। कारण धनंजय मुंडे जेवढे दोषी आहेत त्याच्यापेक्षा जास्त दोषी या प्रकरणामध्ये कोण असेल तर ते अजित पवार आहेत। पण मराठा म्हणून नव्हे, पण तुम्ही चुकीचं वागलात। या पद्धतीची वागणूक या राज्यामध्ये 75 वर्षामध्ये कुठल्याही मराठा नेत्यांनी कुठल्याही समाजाला दिलेले नाही। दादा, तुम्ही मराठा नेता म्हणूनही चुकला आहात आणि उपमुख्यमंत्री म्हणूनही चुकला आहात, पण तुम्ही आधी पहिला राजीनामा दिला पाहिजे आणि या राज्याला पुढचा मार्ग या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यायला पाहिजे। कारण संतोष देशमुखला ज्या पद्धतीने निर्मळ पद्धतीने मारले आणि ज्या पद्धतीने त्या आरोपीला आजही पोलीस स्टेशनमध्ये कोठडीमध्ये वागणूक दिली जाते, ही केवळ सत्तेचं संरक्षण आहे। म्हणून वाल्मिक कराड्याला धनंजय मुंडेचं संरक्षण आहे आणि धनंजय मुंडेला अजित पवारांचं संरक्षण आहे। म्हणून अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे। म्हणून आज धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नैतिकतेच्या कारणावरून। यामुळे मराठा क्रांती मोर्चाचं, सकल मराठा समाजाचं किंवा सगळ्या संघटनाचं आंदोलन थांबणार नाही। तर जोपर्यंत अजितदादा जाहीर करत नाहीत की धनंजय मुंडे दोषी आहे म्हणून आम्ही त्याचा राजीनामा घेतला, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। नाहीतर अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर बारामतीला येऊन त्यांच्या घराला घेराव घालण्याचं काम सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा करेल। पण अजितदादांनी यामध्ये न्याय भूमिका घ्यायला पाहिजे, गुन्हेगाराला वाचवण्याची भूमिका नाही घेतली पाहिजे। नाहीतर गुन्हेगाराला संरक्षण दिलं म्हणून अजितदादांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। आणि नैतिकता जर असेल तर आता खुर्चीवर बसण्याची नैतिकता अजित पवार यांनी गमावलेली आहे आणि महाराष्ट्रातील जनता आपल्याला ओरडून सांगते की दादा, तुम्ही नैतिकता हरवली आहे, तुम्ही राजीनामा द्या। तर तुम्ही स्वेच्छेने आता परत एकदा राजीनामा दिला पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। आता पाठिंबा तुम्ही दर्शवलेला। एक तर मी क्रांती मोर्चाचा धन्यवाद व्यक्त करतो की त्याने एक धनंजय मुंडेचा राजीनामा जे झाला, फक्त राजीनामा न थांबता आणखीन त्याने आमदारीचा पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्याला सह आरोपी करावे, जे मागणी केली मी त्याला पाठिंबा देतो। दुसरा जे आरोपी आहे वाल्मिक कराड असेल किंवा त्याचे जे टीम असेल, त्यांना VIP ट्रीटमेंट भेटताचा वर्तमान मधून मला माहीत पडतं की त्यांना VIP ट्रीटमेंट न देता त्यांना अंडा सेल असतो ना, जे आतंकवाद्यांना किंवा गँगस्टरना जिथं ठेवतात त्या सेलमध्ये ठेवला पाहिजे, एक मागणी। आणि जोपर्यंत हा रिझल्ट येत नाही तोपर्यंत अंडर ट्रायलचा मिनिंग असा होतं की जे आरोपी आहे त्यांना जामीन भेटला नाही पाहिजे। जोपर्यंत कोर्टामध्ये याचे चार्जशीट येऊन त्याच्यावर सुनवाई होत नाही त्याला अंडर ट्रायल म्हणतात, ते अंडर ट्रायल केला पाहिजे। हे 2 प्रमुख मागणी मी केलेली आहे। आणि निश्चित जर संतोष देशमुखला न्याय
दिला जाईल जर हा दोन्ही मागणी शासनाने मंजूर केला तर। या संदर्भात महाविकास आघाडीची काँग्रेसची काय भूमिका आहे? मग ते जे माझी भूमिका आहे सरकारची, आमची महाविकास आघाडीची आहे। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा, तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये। माऊली मंगल कार्यालय, लग्नाची तयारी आम्ही करू, आठवणी तुम्ही जपा। बजेटची चिंता सोडा, शाही अनुभव घ्या। संपर्क करा व्ही करंदीकर, अध्यक्ष, निर्धार सेवा संघ, मोबाईल नंबर 9699312840, तसेच 9850892892, तसेच 7020748596। आमचा पत्ता पिंपरी सदो, पोस्ट भावली खुर्द, तालुका इगतपुरी, 422 403। तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा।